नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आमची ना वेगळीच लागवड सुरू झालेली आहे आणि अगदी घराच्या समोर लावायचं आहे। गुलाबाच्या मध्ये काय काय ते बघा आणि गवत पण काढायचं होतं आणि बापरे होडणी तरी पण बघा किती गाठी झालेल्या आहेत आणि ह्या गाठींना होतात पण बराच वेळ खाजवत राहावं लागतं। हे बघा निशिगंधा आणलेले आहे। आपला पुतण्या आहे आमचा, त्याने तिकडे शेती केलेली वरती आमच्या शेतात निशिगंधाची। हो निशिगंधाची। तर त्याला म्हटलं मला 2-3 रोपं दे, तर त्याने छान रोपं आणून दिले होते ते लावायचे। हा लावायचे आता आज लावून टाकू। करणार सर एक चालूच ठेवतात बरं का। आता निशिगंधाचे रोप काय निशिगंधाचे कंद आणलेले आहे आणि ते आता त्यांना लावायचे आहेत आणि तुम्हाला मी दाखवते उद्या। इतके सुंदर मस्त केळीचं आता जसं काही बागच तयार होईल पुढच्या वर्षी, इतके लावलेले आहेत। किती झाडं झाले ते? जवळजवळ 15 झाडं लावलेत। 15 झाडं केळीचे लावलेले आहेत। एक आपले इलायची केळी आमच्या नातूंना खूप आवडतात, त्याच्यामुळे इलायची केळी लावली आम्ही आता। हे काम एकीकडे चालूच होतं। म्हटलं चला तुम्ही आता हे ना सगळे कंद लावून घ्या, तोपर्यंत ना मी इथलं आजूबाजू थोडंसं गवत आहे ना तेवढं काढून घेते। गवत तर काढायचं होतं आणि बाहेर आलं ना संध्याकाळच्या वेळेस ना अशी ओढणी पांघरून घ्यावी लागते किंवा शर्ट घालावा लागतो। पण मी आज कंटाळा केला शर्ट घालायचा। खरणार सर नेहमी टी-शर्टवरून शर्ट घालत असतात बघा, ते 2 शर्ट असतात त्यांचे रोजचे तशी। पण मी आज ना कंटाळा केला आणि ओढणी पांघरून घेतली, पण डास मात्र खूप चावले तसे। आता इथे बघा हे असं खत लावतात आणि नंतर मग तो कण लावून देतात, म्हणजे खाली ना गांडोळी आहेत ना एकदम डेंजर गांडूळ झाले। प्रकारचा किडा असतो, गांढरं म्हणतात आमच्या इकडे त्याला। ते ना खालून मुळापासून ना खाऊन जातं रोपाला किंवा जेही तुमचं पीक असेल त्याला। म्हणून मग 1 चमच्यावर थायमट खाली टाकावं लागतं आणि वरून असा हा झाड म्हणा कंद म्हणा जे असेल ना ते लावावं लागतं। आणि आज संध्याकाळचा बघा पक्ष्यांचा किलकिलाट किती चालू आहे ना, खूप छान अशी संध्याकाळ झालेली आहे। आता निशिगंध लावला आणि लगेच मध्ये आलो, खूप डासांची वेळ झालेली। तर हे बघा असं असे डास आहेत, असे एवढे मोठे 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 डास आहेत, चावतात पूर्ण आणि असं सुजून येतात पूर्ण हाताला। त्याच्यामुळे मग शर्ट घालून जावं लागतं। आणि आज काय झालं, मी ना सकाळी शर्ट घातला होता पण संध्याकाळी जाताना नेमकी मी ओढणी घातली, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला। आणि दुपारच्या आरामानंतर ना मटण आणून ठेवलेलं होतं, त्याला मी असं मस्त मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता याला शिजत घालते, मस्त मटणाचा बेत आहे। आता कसं श्रावण येईल ना पुढे आणि मी पण जरा नाशिकला जाणार आहे आणि नाशिकचे व्हिडिओ आपले पुढचे तर होणारच आहेत, पण का जाणार आहेत तुम्हाला ते पुढे कळेलच। खूप मस्त गोड बातमी आहे, त्याच्यासाठी जायचंय। पाणी थोडंसं गरम करते म्हणजे मग चांगलं शिजेल पटकन। मला आज ना डायरेक्ट कुकरमध्येच भाजी करायची आहे, त्याच्यामुळे आज जरा शॉर्टकट केलेला आहे। मॅरिनेट करून मटण मी ना फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, म्हणजे मसाले वगैरे लावून, आणि त्याची चव खूप छान लागते। तीन पळ्या तेल घातलं, पळी छोटीच आहे। आणि दुपारी याला हळद, थोडासा आपला काळा मसाला, लाल मसाला, धने जिरे पूड आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून आणि ठेवून दिलेलं होतं। नेहमीप्रमाणे आपला काळा मसाला, खोबऱ्याचं, नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर असं सगळं टाकून वाटण करून घेतलेलं आहे। आणि ह्या वाटणाने भाजी एकदम मस्त होते आणि आपला खानदेशी काळा मसाला 1 नंबर असतो, सगळ्यांनाच माहिती आहे।
मी जो मसाला बनवते ना त्याच्यात कांदा वगैरे भाजून घालायची काहीच गरज पडत नाही, म्हणजे त्याच्यात सगळं असतं. भाजी आता करून झालेली आहे. आता कांदा लिंबू असं चिरून ठेवू म्हटलं, म्हणजे जेवणाच्या वेळेस जास्त घाई पण नाही होणार. आणि कसं खैरनार सर आता इथून ते निशिगंधाचे कंद लावून घेतील आणि लगेच तिकडच्या शेतात जातील. आणि तिकडे पण ते तरी पण जवळजवळ अंधार होस तर काम करतात, म्हणजे अंधार पडायच्या आधीच येतात पण बराच वेळ थांबतात. मग ही तयारी करून ठेवली ना आपण कांदा लिंबू वगैरे तर बरं पडतं. आणि असं एखादा ना आपला डबा असतो ना पार्सलचा किंवा कसला पण, तो ठेवायचा आणि त्याच्यात ही सगळा कचरा टाकायचा, म्हणजे ना किचन ओट्यावर कचरा नाही होत आणि कामही पटपट होतात, किचन ओटा पण खराब नाही होत. आतमध्ये हे कांदा कापायला घेतलेला आहे ना, मग त्याच्यामुळे म्हटलं असंच ठेवायचं. आणि जर बाहेरच्या ओट्यावर कापते ना मग तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे कसं तिथलं तिथे भरून घेता येतं आणि लगेच तिथे कचऱ्याचं डस्टबिन पण येतं टाकून घेता येतं. तर असेल एवढं मोकळं रान आहे तरी हे डस्टबिनमध्ये, हो मी डस्टबिनमध्येच कचरा टाकते, बाहेर मी कचरा टाकत नाही. आणि तो कचरा आम्ही एका ठिकाणी जमा करतो आणि त्याचं खत तयार करतो आणि झाडांना देतो. काय फक्त भाकरीच करायची आहे. आणि हे ना काळ्या मसाल्याचं असतं ना त्याच्यावर भाकरणं मस्त लागते अगदी चुरून खायला. आणि 2 जण आहेत तर मग 2च भाकरी करायच्या आहेत. थोडा भात पण लावेल, गबरूचा पण भात लावायचा आहे. त्याला आज चिकन आणलेलं आहे, म्हणजे आम्ही जर आणलं तर त्याचं पण असतं. तसं 3 मुलं, आम्ही 2, 5 जण, परत आमचे सासरे पण होते आमच्याकडे, म्हणजे तेच सोबतच राहायचो आम्ही. तर 5-6 जणांचा स्वयंपाकाची सवय होती. आणि आता फक्त 2 जणांच्या 2 भाकरी, कधी कधी ना एवढ्या 2 भाकरी करायला पण खरंच कंटाळा येतो बरं का. आणि कधी कधी वाटतं की आयतं मिळावं, आयतं खावं. आज जरा भाकरीने माझी फजिती केली होती, ती थापतानाच तुटत होती, टाकल्यानंतर पण थोडासा प्रॉब्लेमच झाला. असं कधी होत नाही पण असं होतं कधी कधी. कदाचित ना मी तिला चांगलं रगडलं नसेल आणि लाईट पण गेली बघा. तसं इन्व्हर्टरचा लाईट चालू असतो दुसरा एक. खरी बात शे का नाही बरं, हां वैग्यात माय भाकरी. मात्र ना नेहमी ह्या गोष्टीची घाई असते बघा. भाकर शिजते तरी पण मला किचन ओटा पुसून घ्यायचा आहे. खूप मोठा असा वेगळा काही मी कपडा नाही वापरत, आपले टी-शर्ट वगैरे असतात ना तेच कापून घेते आणि तेच वापरायला घेत असते, म्हणजे त्यांच्याने पटकन पुसल्या पण जातं आणि धुवून आणि वाळायला पण चांगले पडतात ते. आज कंटाळा केला, म्हणजे पातेल्यात म्हणजे कुकरमध्ये शिजवून पातेल्यात फोडणी वगैरे द्यायचा, पण तरी पण ना मटण खरंच 1 नंबर झालेलं आहे. पण कंटाळा नको करायला हवा होता, अजून छान झालं असतं कदाचित असं वाटतंय मला. ते कसं असतं, ती सवय नसली ना तर असं होऊन जातं बरं का माणसाचं. तसं तर ते कलर विलर तरी वगैरे छान आली, पण शेवटी ना कढईमधली भाजी, ती कढईमधली कडणे कडून झालेली भाजी 1 नंबर लागते. असू द्या, आज चिकन ना मटन ना आज आपण कुकरमध्येच खायचं म्हटलं, जाऊ दे. हा व्हिडिओ माझा आदल्या दिवशीचा आहे आणि आता 2-3 दिवस ना खैरनार सर, आता कसे श्रावण जवळ येतोय ना तर मग खायला कसं आहे पटपट खाऊन घ्यायचं म्हणे खैरनार सर म्हटले. आणि काम पण तेवढंच करतात. तर काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही खात असाल तर नक्की खा, व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियनचं जे असतं प्रोटीनचं ते खा. म्हणजे पनीर आहे, सोया आहे, भरपूर काय काय आहे, प्रोटीनच्या डाळी असतात, उसळी असतात. तर आणि आता आम्ही नॉनव्हेज खातो, तर आम्ही हे असं ज्या दिवशी खाऊ शकतो आपण तो दिवस जो पाळायचा तो पाळायचा आणि जो नाही त्या दिवशी खातो. पण मग आता श्रावण येतोय ना तर मग आता हे करून टाक म्हणे. आणि आता सध्या कसं आहे 4-5 दिवस आहेत म्हणे, चांगलं करून खाऊ घाल म्हटलं. बरोबर ठीक आहे म्हटलं. वाव 1 नंबर भाकरी बघा मस्त फुलली. तर आपल्या भाकरी झाल्या, भाजी झाली आणि आता तर इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत